कारण ज्या आमच्या रामेश्वरनं, किरणनं आणि आमच्या पटेल दिदींनी जे मांडलेलं आहे, भाऊ सरांनी जे मांडलेलं आहे, तर ते मांडलेलं थोडंसं बाजूला ठेवून जो काही राहिलेला भाग माझ्याकडे शिल्लक आहे तर तो मी फक्त आपल्यासमोर ठेवण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतो. मुळात आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण सगळेजण वेगवेगळे दिन साजरे करत असतो, वेगवेगळे उत्सव साजरे करत असतो आणि त्या दिवशी आपण त्या दिनाचं, त्या नात्याचं आपण गौरवीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला असा नेहमी प्रश्न पडत असतो की आपण आपल्या कधी आईचं गौरवीकरण एका दिवसापुरतं करत नाही, आपण आपल्या बाबांचं गौरवीकरण एका दिवसापुरतं करत नाही. म्हणजे व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे असे डे आपण साजरे करतो ना, तर ते त्या दिवसाचा एक भाग म्हणून आपण ते साजऱ्या करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रेमाची ही जी गोष्ट आहे, गौरवीकरणाची गोष्ट आहे आणि जपण्याची जी गोष्ट आहे, ही गोष्ट मला वाटतं निरंतरपणे चाललेली असते. आणि मराठी भाषा दिन हा आपण कुसुमाग्रजांच्या एका मोठ्या कवीच्या नावाने जरी साजरा करत असलो तरीसुद्धा मात्र मराठी भाषेचे जपणूक असेल, मराठी भाषेचं संवर्धन असेल, हे संवर्धन अगदी जुन्या काळापासून आजपर्यंत ते चालत आलेलं आहे आणि ते निरंतरपणे चालत राहील. अनेक आक्रमणं आले, अनेक परकीय भाषा आल्या, इथं सत्तांतर आले, परंतु त्या सत्तांतराच्या काळामध्ये सुद्धा मराठी भाषेनं आपली जिवंतपणाची जी ठेव आहे, ही ठेव अगदी तशाच पद्धतीनं राखून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक येणाऱ्या काळामध्ये इंग्रजी शाळा येतील, अजून कोणत्या शाळा येतील, परंतु शाळा आल्या म्हणजे मराठी भाषेतून संपेल का अशी भीती एक भाषिक प्रेमी म्हणून आपण त्या भाषेचे काय म्हणूयात की ज्या मातृभाषेचे प्रेमी म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघत असतो. परंतु अनेक सत्तांतर आली, परंतु मराठी भाषेचे आपलं अस्तित्व आहे तर ते अस्तित्व टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे. अगदी जुन्या काळामध्ये बघा की लोकगीतं असतील, लोककथा असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अशा अनेक लोकसाहित्याच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी जी काही जपून ठेवलेली जी परंपरा आहे, ही परंपरा मौखिक परंपरेतून आलेली जी परंपरा आहे, तर त्या परंपरेतल्या पायिकाने सुद्धा आपल्या मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. ज्या काळामध्ये मराठी भाषा ग्रंथरूपाने नव्हती, अशाही काळामध्ये ते ग्रंथिक रूपात येण्याचं काम झालेलं आहे. आज आपल्याला 3 ऑक्टोबर 2024ला आपल्याला जो काही मराठी अभिभात भाषेचा तो दर्जा मिळालेला आहे, तर तो दर्जा काही अलीकडच्या भाषेमुळं मिळालेला नाही, तर मराठीचं जुनेपण त्यांनी शोधलं, मराठीचं प्राचीनपण शोधलं, मराठीमधनं अनेक साहित्याची निर्मिती झालेली आहे का, ती स्वतंत्र भाषा आहे का, तिचं स्वतंत्र व्याकरण आहे का, अशा अनेक गोष्टीचा सांगोपांग विचार करून त्या समितीनं खऱ्या अर्थानं मराठी भाषा ही अभिजात दर्जा कशी ठरू शकते हे दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि काही वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला मराठी भाषेचा जो दर्जा आहे हा दर्जा प्राप्त झालेला आहे. मग याच्यापूर्वी आपण जर मराठी भाषेची परंपरा आपण जर पाहिल्या किंवा त्याची एकूण परंपरा शोधण्याचं काम जर केलं तर त्याच्या काय पाऊल खुरा शोधणं आपल्याला मला वाटतं गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये आपले जे पूर्वज या भूमीमध्ये राहिलेले होते, नदीच्या किनाऱ्यावरती राहिलेले होते, तर त्या पूर्वजांनी खऱ्या अर्थानं आपल्या मराठी भाषेचं संवर्धन आणि संक्रमण करण्याचं काम केलेलं आहे. इथला एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं राजा हाल नावाचा. सातवाहन राजा होता. पैठणच्या बाजूला त्याची राजनगरी होती. गोदावरीच्या किनाऱ्यावरती असणारे जे असंख्य लोक राहत होते, तर त्या लोकांच्याकडनं ह्या राजांनी 1 कोटी लोकगीतं संकलित केलेली होती. त्याला म्हणजे 1 कोटी गाथा त्या राजांनी संकलित केलेल्या होत्या. त्या गाथा संकलित करत असताना त्या गाथा काही नगरातल्या लोकांकडनं त्यांनी संकलित केलेल्या नव्हत्या, शहरातल्या लोकांकडनं संकलित केलेल्या नव्हत्या, तर ते सुपीक पद्धतीने शेती करणारे जे शेतकरी होते, कष्टकरी होते, इथला जो काय मजूर वर्ग होता, जो मजूर वर्ग या ठिकाणी गोदावरीच्या किनाऱ्यावरती राहत होता, तर त्या शेतकऱ्याकडनं त्यांनी गाथा गोळा केल्या आणि 1 कोटी गाथा गोळा करून त्याच्यामधल्या काही निवडक गाथा त्यांनी संकलित करून एक ग्रंथ तयार केला. तो ग्रंथ 700 गाथाचा होता, म्हणून त्याला गाथा सप्तशती या नावानं ओळखलं जात होतं. या गाथेमधनं काय सांगितलेलं आहे बरं, तर त्या गाथेमधनं इथल्या लोकांचं जनजीवन असेल, इथली जी काही संस्कृती असेल, इथले जे सण उत्सव असतील, एकूण त्या लोकांचं जे काही एकूण जगणं आहे, हे जगणं त्या गाथेमधनं आपल्याला पाहायला मिळतं. या गाथेमधनं कधी एखादी विधवा स्त्री आपल्याला पाहायला भेटते. या गाथेमधनं अगदी म्हणजे गरोदरपणामध्ये या ठिकाणी आपले डोहाळे पूर्ण होऊ शकले नाहीत म्हणून अतृप्त असणाऱ्या स्त्रीची प्रतिमा आपल्याला भेटायला लागते. या गाथेमधनं या ठिकाणी आपलं कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करणारा आम्हाला शेतकरी भेटतो. एक गाथा फक्त मी आपल्या समोर ठेवतो. एका गाथेमधनं असं सांगितलं गेलेलं आहे की एक शेतकरी असतो, त्याचं नुकतंच लग्न झालेलं असतं, नुकतंच जोडपं म्हणजे लग्न झाल्यामुळं त्या शेतकऱ्याचं लग्न झालं, त्याला लग्नामध्ये उबदार भोंगडी त्याला लग्नामध्ये भेट दिलेली असते. लग्न करून हा गावी येतो आणि गावी आल्यानंतर त्याच्या शेतातला जो काही बैलाची जोडी असते, तर त्या बैलाच्या जोडीपैकी एक बैल मात्र मरून जातो. ह्या दोघाही नवदंपत्यांना प्रश्न पडलेला आहे की आता ही नेमकं आपण शेती कसायची कशी, शेतीची मशागत कशी करायची, हे दोघंही नवरा बायको विचार करतात. म्हणजे विचार करा की नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याच्या मनामध्ये
काय काय विचारित असतील बरं. कोणी महाबळेश्वरला जातो, कोणी खंडाळ्याला जातो, कुठं अजून कुठं कुठं जातो. पण ह्या दोघाही जोडप्यांच्या मनामध्ये विचारित असतो की आता आपला तर एक बैला तो वारलेला आहे, आता या बैलाचं आपण काय करायचं. तर ते दोघे विचार करतात आणि विचारात एक नवा बैल विकत घेतात. आणि नवा बैल विकत घ्यायचा म्हटलं तर पैसे कुठून. तर कन्यादानाच्या रूपात आलेली ती त्यांना उबदार घोंगडी असते, ती घोंगडी ते विकतात आणि त्या विकल्यानंतर या ठिकाणी एक बैल विकत घेतात आणि नंतर आपल्या शेतीला ते प्राधान्य करून म्हणजे प्राधान्य देण्याचं काम करतात. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्या काळातल्या लोकांचं जे जगणं आहे हे जगणं अशा गाथेमधनं आलेलं आहे आणि मुळात शेतीला प्राधान्य देणार आहे की त्या काळातले जे काही लोकजीवन आहे ते लोकजीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ह्या सगळ्या घटनावर या ठिकाणी त्या काळामध्ये जे काही गाथा सप्तशतीमध्ये आलेली जी भाषा आहे त्याच्यामधनं आलेली जो काही संवाद आहे त्याच्यातली अशी जी काही शैली आहे ही शैली खऱ्या अर्थानं आपल्या मराठी भाषेची परंपरा कशा पद्धतीची होती हे सांगण्याचं काम आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. नंतर मुकुंदराजांचा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आलेला असेल किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्याचा संदर्भ बोलताना संचालन करत असताना आदरणीय डिगोळे सरांनी दिलेला होता की त्या माऊलींनी त्या मराठी भाषेला अमृताहीपेक्षा या ठिकाणी श्रेष्ठ मानण्याचं काम केलेलं आहे. अमृत म्हणजे काय की मेल्याच्या नंतर ते अमृत पाजलं तर माणसं जिवंत होत होते म्हणे. म्हणजे आता ते अमृत आपण पाहिलेलं नाही, मेलेली माणसंही पाहिलेली नाही, पण मेलेल्या माणसाच्या तोंडामधनं ते अमृत उठल्यानंतर माणसं जिवंत होत असतात. तर मराठी भाषेमध्ये एवढी ताकद होती की अगदी संस्कृत भाषेला सुद्धा लाथाडून लावेल एवढ्या पद्धतीची ताकद त्या मराठी भाषेमधनं होती. आणि जे माणसं होते जे खऱ्या अर्थानं अमृत पाजल्यानंतर जे मेलेली माणसं जिवंत होता असं म्हणतात. तर इथला जो मूक समाज होता तर त्या मूक समाजाच्या संवादाचं एक महत्त्वाचं माध्यम जर काय असेल त्याच्या सजित्वाचं माध्यम काय जर असेल तर ती म्हणजे मराठी भाषा होती. म्हणून ज्ञानेश्वरांनी जे म्हटलेले की म्हणजे माझा मराठाचं बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळविणं. म्हणजे खऱ्या अर्थानं या मराठी भाषेमधनं किती मोठे गुण होते हे दाखवण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे पैठण नगरीमध्ये राहणारे जे नाथ आहेत तर त्या नाथांनी सुद्धा असं म्हटलं होतं की म्हणजे अर्थात एकनाथ तर एक पंडित घरामध्ये जन्माला आले होते, का ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते. म्हणजे संस्कृत भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. पण त्या नाथाने सुद्धा भारुडाची निर्मिती करून अगदी आपल्या भारुडाच्या माध्यमातून लोकसंवादाचं माध्यम नेमकं काय आहे तर ते भारुड आहे. तर त्या भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषेमधनं प्राकृत भाषेमधनं त्यांनी भरवलेले आणि जनमानसापर्यंत ते जाण्याचा प्रयत्न केला, लोकांचं प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे प्रबोधन करत असताना सुद्धा नाथांनी सुद्धा मराठी भाषेला जे काही महत्त्वाचं जे काही मोठेपण आहे मोठेपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते असं म्हणतात की संस्कृत भाषा देवे केली तर प्राकृत काही चोरापासून आणली. म्हणजे संस्कृत ही देवाची भाषा जर असेल तर आम्ही काही प्राकृत भाषा म्हणजे आमची मराठी भाषा आम्ही काय चोरापासून लुटून आणलेली आहे का तर ती नाही. तर आमच्या इथल्या पूर्वजांनी अगदी त्यांच्या अनुकरणातनं त्याच्या ऐकून म्हणजे निरीक्षणातनं त्यांनी अगदी त्याच्या हुकमतीवर ही भाषा जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती भाषा या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकसंवादाचं माध्यम म्हणून आलेली आहे. म्हणून मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने प्राकृत भाषा ही अगदी संस्कृतपेक्षाही श्रेष्ठ किंवा तिच्याही तुलनेमध्ये या ठिकाणी मोठी असल्याचं भान या ठिकाणी संत नाथांनी आम्हाला सांगण्याचं काम केलेलं आहे. अगदी इथे अनेक शिलालेखामधनं आक्षीचा शिलालेख असेल, श्रवणबेळगोळचा शिलालेख असेल किंवा अनेक ताम्रपटामध्ये असतील तर मराठी भाषेच्या पाऊलखुणा या सगळ्या ग्रंथामधनं आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्यासमोर ठेवावीशी वाटते की अगदी मराठी भाषेचं संवर्धन करण्यामधनं जसं ह्या प्राचीन संतांनी जसं काम केलेलं आहे तसं इथे एक महानुभव नावाचा संप्रदाय होऊन गेलेला होता की ज्या महानुभवांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं संवर्धन आणि एकूण त्याचं पालन पोषण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे चक्रधर स्वामी मुळात गुजरातमधनं महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही अगदी पैठणपासून अगदी नंदीगामपर्यंतचा जो प्रवास जर पाहिला तर इथपर्यंत या ठिकाणी म्हणजे चक्रधर स्वामीचा प्रवास होता अगदी गोदावरीच्या काठावरती. आणि त्या गोदावरीच्या काठावरती असल्यानंतर म्हणजे चक्रधर स्वामींनी सुद्धा लोकांना ज्यावेळेस संवाद साधायचे, लोकांना एखादी तत्वज्ञान सांगायचे तर ते सांगत असताना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये सांगायचे. ते सुद्धा संस्कृतचे पंडित होते, संस्कृतवरती खूप चांगलं त्यांचं प्रभुत्व होतं, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक ते मराठी भाषेमध्ये या ठिकाणी लोकांना सांगायचे, आपल्या शिष्यांना सांगायचे आणि मराठी भाषेचा एक वेगळ्या पद्धतीचा गोडवा उभा करण्याचं काम केलेलं त्यांनी केलेलं आहे. की ज्या खऱ्या अर्थानं मराठीचा आद्य ग्रंथ चरित्र ग्रंथ म्हणून ज्या लीळा चरित्राचा आपण उल्लेख करत असतो तर त्या लीळा चरित्रामध्ये सुद्धा माईम भट्टांनी ज्यावेळेस लीळा संकलित केल्या, लोकांकडनं त्या गोळा केल्या, अगदी खेड्यापाड्यामध्ये जाऊन अगदी रानावनामध्ये जाऊन त्यांनी ह्या सगळ्या लीळा गोळा केल्या. ह्या गोळा करत असताना सुद्धा त्यांनी मराठी भाषेमधलं त्या लीळा गोळा करण्याचं काम केलेलं होतं. आणि लीळा चरित्र तुम्ही जर वाचलेलं जर असेल, अभ्यासासाठी तुम्हाला थर्ड इयरला आहे काही भाग त्याचा, तर तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यातली जी असणारी जी रसाळपणा आहे, त्याच्यातले छोटे छोटे जे वाक्य आहेत त्या वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की त्या भाषेमध्ये किती मोठा गोडवा आहे. म्हणजे ज्यावेळेस माईमभट म्हणजे खेईभट सारख्या एका शेतकऱ्याकडे जातात लीळा गोळा करण्यासाठी तर त्याचा एक अनुभव ते आपल्याला सांगतात की खेईभट
म्हणजे कृषी कर्म करीती तया मागा मागा माईम भट स्वामीच्या लीळा पुसली, हे भट सांगाते आणि तया लीळा माईम भट नमस्कारुणी शिवकारीती. म्हणजे किती छोटी छोटी वाक्य आहेत बघा. त्या वाक्यावरनं सुद्धा त्या भाषेचं जे काय असणारं लालित्य आहे ते लालित्य या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. एक वेळेस मात्र असा प्रसंग आलेला आहे की केशवदास नावाचे पंडित मानव पंथातले, हे केशवदास नावाचे पंडित त्या मानव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य होते. अगदी म्हणजे चक्रधर स्वामी उत्तरापंथ गमन केल्याच्या नंतर पूर्ण मानव पंथाची धुरा ही नागदेवाचार्यांच्याकडे आली आणि नागदेवाचार्याकडे केशवदास पंडित गेले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या मानव पंथाचे जे काही विचार आहे हा विचार या ठिकाणी मी संस्कृत भाषेमधून लिहून काढू का. तर त्यावेळेस मात्र नागदेवाचार्यांनी केशवदासांना दिलेलं जे उत्तर होतं ते उत्तर मला वाटतं या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायला मला आनंद वाटते की त्यावेळेस मात्र केशवदासांना उद्देशून नागदेवाचार्य असं म्हणतात की नकोगा केशवदया. म्हणजे नागदेवाचार्य काय म्हणतात की नकोबा केशवदया येणे माझ्या स्वामीचा सामान्य परिवारू नागवेल की गा म्हणून या चक्रधर महाराष्ट्रीय निरोपेले गा. म्हणजे तुला हे जर निरूपण जर करायचं जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये जी बोली भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्रामधली जी प्राकृत भाषा आहे त्या भाषेमध्येच ग्रंथाची निर्मिती कर. म्हणून दृष्टांतपाठ सारखा ग्रंथ असेल किंवा अन्य जे काही केशवदासांनी लिहिलेले ग्रंथ आहेत हे सगळेच्या सगळे ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहिण्याचं काम केलेलं आहे. इथल्या वारकरी संतांनी म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, चोखामेळा असेल, कर्ममेळा असेल, सावतामाळी असेल, अगदी अलीकडच्या काळामध्ये जे काही अनेक महिला म्हणजे काही संत कवी होऊन गेल्या, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, बहिणाबाई असतील, ह्या सगळ्या संतांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं पालन आणि पोषण करण्याचं काम केलेलं आहे. आणि तो जो काय वारसा आहे हा वारसा अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पुढे नेण्याचं काम करत आहोत. अगदी दत्त संप्रदायातले एक महत्त्वाचे कवी आहेत, त्यांचं नाव आहे दासोपंत. त्या दासोपंतांनी गीतार्णव नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे सर. तर त्या गीतार नावामध्ये ते असं म्हणतात की आपण मराठी भाषा ही एवढी शब्दसंपन्न आहे की तिच्यामध्ये एवढी श्रीमंती आहे की आपण एखाद्या शब्दाला जर अगदी मराठीमध्ये इंग्लिशमधनं आपण आईला मदर म्हणतो परंतु आम्ही मराठीमध्ये आईला माय म्हणतो, आई म्हणतो, मम्मी म्हणजे असे कितीतरी शब्द आहेत. याचं उदाहरण देत असताना या ठिकाणी दासोपंतांनी गीतार्णवामध्ये असं म्हटलेलं आहे की संस्कृतमध्ये म्हणजे जो मडका असतो तर त्या मडक्याला ॲक्च्युली संस्कृतमध्ये काय म्हणतात बघा, घटू म्हणतात. म्हणजे गाडगं या अर्थाने. तर संस्कृतमध्ये घटू म्हणती तया घटाचे भेद सांगावे किती. म्हणजे संस्कृतमध्ये जो मडका असतो तर त्या मडक्याला घटू असं म्हणतात. परंतु मराठीमध्ये बघा तर मराठीमध्ये त्याला अनेक पर्याय सांगत असताना दासोपंत सांगतात की मराठीमध्ये त्याला मडकं म्हणतात, गाडगं म्हणतात, घडा म्हणतात, लोटकं म्हणतात, रांजण, सुगडं, माठ, बिंदकी, डेरा, गेळा असे कितीतरी शब्द मराठी भाषेमध्ये पर्यायी शब्द, समानार्थी शब्द दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मला वाटतं अशी श्रीमंती, शाब्दिक अंगाने श्रीमंती आपण जे म्हणतो ना तर ती श्रीमंती या ठिकाणी मराठी भाषेमधनं आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसते. जी श्रीमंती आपल्याला देवाची देवानी ओळखल्या जाणाऱ्या अगदी म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा या ठिकाणी असे किती पर्याय उपलब्ध आहेत कारण मी त्याच्यातला काही तज्ज्ञ नाही परंतु त्याच्यात किती पर्याय मला माहीत नाही. परंतु मराठी भाषेमधनं एका शब्दाला असंख्य पर्याय उपलब्ध करून देण्याची जी श्रीमंती आहे ही श्रीमंती या ठिकाणी आपल्याला मराठी भाषेमधनं आलेली आपल्याला पाहायला भेटते. एवढंच नव्हे तर त्या मराठी भाषेची जी काही लळा आहे हा लळा या ठिकाणी इथल्या शाहिरांनी जपण्याचं काम केलेलं आहे. इथल्या लावणीमधनं, पोवाड्यामधनं, बकरीमधनं ते येण्याचं काम केलेलं आहे. परंतु अगदी जसं आपण भारतीय मराठी भाषेत म्हणून जसं आपल्याला प्रेम आहे तसं अन्य भाषिक लोकांना सुद्धा मराठी भाषेने एक वेगळ्या पद्धतीचं त्याला वेळ लावण्याचं काम केलेलं आहे. जेव्हा आमच्यामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावरती राज्य चालवलं तर राज्य चालवून फक्त इथली काही संपत्ती लुटून नेण्याचं त्यांनी काम केलेलं नाही तर इथं आल्यानंतर त्यांनी इथली संस्कृती समजून घेतली, इथली माणसं समजून घेतली, इथली बोलीभाषा समजून घेतली आणि समजून घेत असताना त्यांना सुद्धा इथं लळा लागला. म्हणजे जसं आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जागेचा अनेक दिवस राहिल्यानंतर आपल्याला जसा लळा लागत असतो तसं इथं आल्यानंतर सुद्धा इथल्या मराठी भाषेचा लळा आणण्याचं काम सुद्धा अनेक परकीय लोकांना सुद्धा आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये फादर स्टीफन्स नावाचा जो काही महत्त्वाचा लेखक आहे, कवी आहे, तर त्या कवींनी मराठी भाषेचं थोरपण सांगत असताना आपल्या एका काव्यामधनं असं म्हटलेलं आहे की जैसे हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा. जैसे हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा तैसे भाषा माझी चोखळा भाषा मराठी. म्हणजे खऱ्या अर्थानं अनेक हिऱ्यामध्ये जसं म्हणजे हिरे आपल्याला पाहत असतो तसं भाषेमध्ये सुद्धा असंख्य भाषा इथं आपल्याला पाहायला भेटत असतात. पण त्या भाषेमधनं सुद्धा
चोखळी भाषा, अगदी सुंदर भाषा, लालित्यपूर्ण भाषा जर कोणती जर असेल तर ती मराठी भाषा आहे. ही भाषा सांगणारा, असा गोडवा घालणारा तो काय भारतीय माणूस नव्हता, तो मराठी भाषेत नव्हता, तो अगदी परदेशातला होता माणूस होता. पण परदेशातला माणूस होता या ठिकाणी मराठी भाषेचं जे काही थोरपण आहे हे थोरपण या ठिकाणी आपल्याला सांगण्याचं काम करत असतं. मुळात मित्रांनो, आजही म्हणजे जेव्हा आमचं पोरगं गावाकडे गेल्यानंतर गावाकडल्या अस्सल शिव्या घेऊन येतं इथं कधीतरी गावाकडे, आणि ज्यावेळेस एखादी शिवी देतं ना तर ते काय घाणेरड्या शिव्या देत असतो. आमची बायको त्याला म्हणते की काय घाणेरड्या शिव्या देत असतो. म्हणजे अगदी तुम्ही तुकारामाची गाथा जर पाहिली तर त्या तुकारामाच्या गाथेमध्ये असंख्य शिव्या तुम्हाला पाहायला वाटतात, असंख्य शिव्या. म्हणजे अभक्त ब्राह्मण काय त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. म्हणजे अभक्त ब्राह्मणाला उद्देशून या ठिकाणी शिवी देत असतात तुकाराम महाराज. परंतु शिवी कधी येत असते तर ज्यावेळेस आपल्याला राग येत असतो, प्रचंड चीड येत असते, तर त्या चिडीतनं आपण शिवी देत असतो. ती चीड सुद्धा या ठिकाणी काही वाईट नसते. आता येणाऱ्या काळामध्ये होळी सण आहे, त्या होळीच्या सणाच्या दिवशी आपण बोंब बोंब बोलून शिव्या देण्याचं काम करत असतो. म्हणजे मनातली गरज ओकण्याचं काम करत असतो. म्हणजे अगदी तशा पद्धतीनं एखादी ग्रामीण बोली भाषा जर बोलली तर या ठिकाणी काय घाणेरडं बोलतो, काय गावाकडलं बोलतो, काय गावंढळ बोलतो असं आपल्याला म्हटलं जात असतं. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले सारखा एक माणूस ज्यावेळेस शेतकऱ्याचा असून नावाचा ग्रंथ लिहितो, अखंड नावाचा ग्रंथ लिहितो, इशारा नावाचा नाटक लिहितो, ब्राह्मणाचे कसक नावाचा ग्रंथ लिहितो, हे ग्रंथ लिहित असताना त्या काळातल्या धर्मपंडित भाषा पंडितांनी त्यांना असं म्हटलं की अरे हा अडाणी भाषा, म्हणजे अडाणी लोकांच्या भाषेमधून लिहितोय, गावंढळ लोकांच्या भाषेमधून लिहितोय. म्हणजे या काळातल्या भाषाप्रेमी लोकांनी, त्या काळातल्या समीक्षकांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना टीका केली, त्यांच्यावरती अगदी गरज त्यांच्यावरती ओकली. परंतु महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थाने देशीवादाचे पुरस्कर्ते होते इथल्या एकूण भाषिक अंगानं. कारण त्यांना माहीत होतं की इथल्या माणसाला जर आपल्याला जर डोळं जर बनवायचं असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेमधून आपण सांगितलं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजीचे चांगले निस्सीम अभ्यासक होते, त्यांना इंग्लिश भाषेमधनं सुद्धा काही ग्रंथ लिहिता आले असते. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी जाणीवपूर्वक अगदी मराठी भाषेमधनं आणि लोकांच्या भाषेमधनं ग्रंथ लिहिण्याचं काम केलेलं होतं. शेतकऱ्याचा आसूड नावाचा मित्रांनो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामधला एक छोटासा उतारा मी आपल्या समोर ठेवतो की ज्या उतार्यामधनं महात्मा ज्योतिराव फुले यांनी इथल्या शेतीचं आणि शेतकऱ्यांचं जे वर्णन आहे हे वर्णन आपल्या समोर ठेवलंय. हे वर्णन वाचत असताना, ऐकत असताना कदाचित आपल्याला वाटेल की अरे ज्योतिरावांनी लिहिले का, असं कुठं राहतं का. परंतु ज्योतिरावांनी जे बारकावे इथे टिपण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की साहित्याची जे अधिक देशीपण आहे भाषेच्या अंगानं, तर ते देशीपण जपण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या अखंड साहित्यामधनं, अगदी त्यांचं गद्यलेखन असेल, त्यांचं पद्यलेखन असेल, त्या पद्यामधनं आणि गद्यामधनं त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. तो उतारा फक्त आपल्यासमोर ठेवतो. यावर या ठिकाणी एकूण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा भाषेच्या अंगाने सुद्धा अगदी मराठी भाषेचं कसं थोरपण गाण्याचं काम केलेलं आहे, जपण्याचं काम केलेलं आहे. तर ते आपल्यासमोर सांगतो. एक प्रसंग असा आहे बघा की परसात एक तरुण बाई घराकडे पाठ करून गौऱ्या लावित आहे. गौरी अलीकडच्या नवीन पोरांना माहिती आहे नसेल गौरी काय असते. म्हणजे परसात एक तरुण बाई घराकडे पाठ करून गौऱ्या लावित आहे. तिचे दोन्ही पाय शेण तुडून तुडून गुडघ्यापावतो भरले होते. पुढे एकंदर सर्व माझ घरात उंच खोल जमीन असून तिथे पाहावे तर निसलेल्या भाज्याच्या कांड्या पडल्या आहेत. तिथे कुचक्या कांद्याचा ढीग पडला आहे. त्यातून एक तऱ्हेची उंबट घाण चालली आहे. खुल्या जमिनीवर एक जखम झालेली म्हातारी खालीवर पासोडी काढून कणत पडली होती. तिच्या उशाशी थोड्याशा साळीच्या लाह्या, पितळीखाली वाटीत वरणाच्या निवडीत जोंधळ्याची भाकर, बारीक कुस्करून केलेला काला, पाणी भरून ठेवलेला तांब्या होता. शेजारी पाळण्यात ताने मूल करून रडत पडले आहे. याशिवाय कुठे मुलाच्या मुताचा काळा ओघड गेला आहे, कुठे पोराचा गू काढल्यामुळे लहानसा राखेचा पांढरा टक्का पडला आहे. घरातील प्रत्येक काने कोपरे चुना तंबाखू खाणाऱ्याने पिचकाऱ्या मारून तांबडे लाल केले आहेत. एका कोपऱ्यात तिघी चौघींचे भले मोठे जाते रोवले आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये उकळा शेजारी मुसळ उभे केलेले आहे. ह्याच्यामधनं अनेक शब्द जर आपण पाहिले तर अलीकडच्या काळामध्ये ते हरवत चाललेले आहेत. पण महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा संदर्भ जर मित्रांनो आपण जर वाचला, तुम्ही जर ऐकलेला जर असेल, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जसं शेतकऱ्यांचं जगणं दाहकता जेवढी बारकाईनं मांडलेली आहे, परंतु त्या काळामधले जे अनेक शब्द आहेत, उखळ असेल, काला असेल, ठिपका असेल, गौरी असेल, परसात असेल, हे अनेक शब्द या ठिकाणी आज अलीकडच्या काळामध्ये हरवत चाललेले आहेत. अशा ह्या सगळ्या भाषेची जोपासना करण्याचं काम म्हणजे जसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा शेतकरी अगदी साहित्याचा नायक होऊ शकतो हे सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं जे काही मोठेपण आहे, त्याचं जे थोरपण आहे, ते थोरपण आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून भाषिक अंगाने सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले हा समाजचिंतक म्हणून जेवढा मोठा आहे, तसा भाषातज्ञ म्हणून सुद्धा मला तेवढाच मोठा वाटतो. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मराठीची जोपासना करण्याचं काम केलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये साठोत्तरी कारखान्यामध्ये जे काय आलेले अनेक मराठी
मधल्या कथा असतील, कविता असतील, कादंबरी असेल, आत्मकथन असेल, ह्याच्यामधनं खऱ्या अर्थानं भाषिक मूल्य जपण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा भाषिक मूल्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठीची जे काही संगोपन आहे हे संगोपन करत असताना आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, तुम्हाला बहिणाबाईंची कविता माहिती असेल, उद्धव शेळके यांची धग नावाची कादंबरी असेल, बाबाराव मुसळे यांची हल्या हल्या दुदुदी नावाची कादंबरी असेल, पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया नावाची कादंबरी असेल, प्रवीण बांदेकर यांची उजव्या सोंडेचा गणपती नावाची कादंबरी असेल, भारत कळे यांची ऐशी कुणबी भूपाळ नावाची कादंबरी असेल. तर अगदी अलीकडच्या आहे आपल्या लातूर परिसराची उदाहरणं आपल्यासमोर ठेवतो काही, की लातूर बोलीभाषेचं संवर्धन करण्याचं म्हटलं अनेक साहित्यिकांनी केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला रा. र. बोराडे यांची पाचोळा असेल, प्रे. सोनकांबळे यांचं आठवणीचे पक्षी असेल, शेषराव मोहिते यांचं असं जगणं, थॉमस शहाजीन यांचं शेतकरी खंडकाव्य असेल, सुरेंद्र पाटलांची चिखलवाटा, झुलीच्या खाली नावाच्या कादंबरी असतील, प्रसाद कुमठेकर अगदी तुमच्या उदगीरचा त्याचा बारकुल्या स्टोऱ्या नावाचा जो काही पुस्तक आलेला आहे असेल, किंवा बालाजी मदन मुंगळे यांचं मुरडण नावाचं ललित गद्य आलेलं आहे अलीकडे. ह्या सगळ्या ग्रंथामधनं इतकी बोलीभाषा आहे, जी बोलीभाषा लातूरची बोलीभाषा, तर त्या बोलीभाषेचं संवर्धन आणि संक्रमण या साहित्यिकांनी सुद्धा कसं जपण्याचं काम केलेलं आहे. आणि हे जे साहित्य आहे हे साहित्य या ठिकाणी मला वाटतं आपण सगळ्यांनी बारकाईनं पाहिलं पाहिजे. अगदी हे जे काही मी ग्रंथ तुम्हाला लातूरचे सांगितले तर त्या लातूरच्या ग्रंथामधनं बघा की लातूरच्या बोलीचं एक वेगळेपण काय आहे. तर अगदी उस्मानाबाद लातूर बोलीभाषेचे वेगळेपण उच्चारताना उच्चारणाचा शेवट अगदी हा दीर्घत्व वापरी कसा जात असतो. तर त्याची उदाहरणं बघा की निघला लाव, करुला लाव, इसरालाय, जाजावलाय, जळणार आहे, फायजल, आणलेव, करलाशी, बगलालायस, बगुलालेव, फिरलालाय, घेऊ लालेत, म्हणलाल्यात, सांगला लाव, विचारला लाव, म्हणजे असे कितीतरी लालावसारखे जे शब्द आहेत ना, तर लातुरी बोलीचे जे काही वेगळेपण आहे हे वेगळेपण ह्या साहित्यातल्या म्हणजे साहित्य कृतीमधनं आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि अशा अनेक शब्द या ठिकाणी आपल्याला म्हणजे अगदी असं काही माणसाचं बोलायला गेलं पुण्या मुंबईमध्ये लातूरचाच का असं आपण सहजपणे म्हणतो. म्हणजे लातूर म्हटल्यानंतर जसं येळवस आपल्याला आठवते, लातूर उस्मानाबाद वगैरे म्हटल्यानंतर तसं संस्कृतीच्या अंगाने जसं आपल्याला आठवते तसं शाब्दिक लकबीच्या अंगाने सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेचं संवर्धन सुद्धा करण्याचं काम करत असतो. कारण ज्या आमरानागनाथ परिसरातनं मी इथं आलेला आहे, आमच्याकडची बोलीभाषा आणि इथली बोलीभाषा अगदी मराठवाड्यातली जरी आपण असतील तरी सुद्धा अगदी 12 कोसावरती भाषा जशी बदलत असे म्हणतात तसं या परिसरातल्या बोलीचं सुद्धा वेगळेपणही आपल्याला या निमित्ताने सांगता येऊ शकतं. सर, अलीकडच्या काळामध्ये एक नवी कादंबरी आलेली आहे संतोष जगताप लोणविरे नावाचा. अगदी मानदेश म्हणजे तुम्ही मानदेशी माणसं नावाचं व्यंकटेश मांडवकरांचं पुस्तक वाचलेलं असेल तर त्या मानदेशमधनं लिहिलेली कादंबरी आहे, अगदी 100 पृष्ठाची कादंबरी आहे. बाळांनो तुम्ही तर ती आवर्जून वाचली पाहिजे. विजयने चोरलेले दिवस नावाची कादंबरी आहे की ज्या कादंबरीमधनं संतोष जगताप लोणविरे यांनी शेतकऱ्यांच्या वरती विजेचा प्रश्न कसा गंभीर आहे हे त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे. कादंबरी म्हणजे काय अशी भली मोठी असावी अशातला भाग नाही. त्या कादंबरीमधनं अगदी रात्री बेरात्री हा शेतकरी ज्यावेळी शेतामध्ये जात असतो, शेतामध्ये गेल्यानंतर कधी विंचू चावतो, कधी साप चावतो, कधी करंट लागून मरतो, अशा कितीतरी बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण बघत असतो. प्रश्न छोटाच आहे, परंतु लोड शेडिंगच्या नावाखाली या ठिकाणी सरकार काय करतं की रात्री बेरात्री या ठिकाणी लाईट लावतं आणि रात्री बेरात्री या ठिकाणी आपण शेतामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला किती जीव घेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. ह्या सगळ्या प्रश्नांची 10 कादंबरीकार या कादंबरीमधनं मांडतो आणि शेतकऱ्याकडे सुद्धा सन्मानानं बघा रे बाबा हे सुचवण्याचं काम करत असतो. तर त्या कादंबरीमधनं आलेल्या काही म्हणी आणि वाक्प्रचार आहेत तर त्या मुद्दाम होऊन आपल्यासमोर ठेवतो. कारण मी यासाठी ठेवलेले आहेत कारण मी बोलीभाषेच्या अंगाने काही लातूर बोलीभाषेचे संदर्भ मी जसे आपल्यासमोर ठेवले तसं मानदेशामधनं तिथे मराठीच भाषा आहे पण तिकडची बोलीभाषा, तिकडच्या म्हणी, वाक्प्रचार थोडासा बदल आपल्यामधनं काहीतरी वेगळा होऊ शकतो. परंतु त्या कादंबरीमधनं आलेल्या ज्या काही म्हणी आहेत आणि वाक्प्रचार आहेत तर ते वाक्प्रचार मी आपल्यासमोर ठेवतो. आणि मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं कशी समृद्ध होती म्हणजे आपण म्हणतो ना की लेकी बोले सुने लागे, म्हणजे घरामध्ये आपली आई आपल्या बहिणीला बोलत असते परंतु ते लागत असतं मात्र आपल्या वहिनीला. म्हणजे एखादी सासू ज्यावेळेस आपल्या लेकीला बोलत जरी असेल ना तर मात्र त्याचं म्हणजे सूर मात्र दुसरीकडे असतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात सुविचाराच्या रूपातनं, म्हणीच्या रूपातनं अगदी आपली सर्रासपणे आपल्या आजी आजोबा या ठिकाणी जुन्या काळामध्ये वापरत होते. तर त्या अंगाने काही म्हणी बघा मी आपल्यासमोर ठेवतो. विजयने चोरलेली दिवस नावाच्या कादंबरीतल्या काय म्हणी की माळ्याचा मळा न वांग नाही भरताला, ज्याच्या रानात बाग त्याच्या घरात आग, हाऊस राजाची नि नांदणूक कैकड्याची, रात सारी जागली न बोलून भागली, म्हशीनं वाढलं न रेड्यानं खाल्लं, म्हातारी मरल नि काळवी सोकावट, भिणाऱ्याच्या मागच मसोबा, येडं उठलं नि चिपट्यात मुटलं, चोरी करावी जन्माची न शिंदळकी करावी पलंगाची, चांदणं चोराला न ऊन घुबडाला, बडा घर पोकळ वासा न वारा भसा भसा, लाडका किडा गावाला पिडा, खादाड खाऊ न लांडग्याचा भाऊ,
मेहनत करे मुर्गा और अंडा खाई फकीर, रोजचं मडं आणि त्याला कोण रडं, वाटेल ते बोट चाटेल, रोजगारानं लावल्या कुपाट्या न वारा आलं उडून गेल्या, नागवं दिसल्यावर संन्यासाचं बी उठतं या, फुकटचं खाणं न हागवणीला कार, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही न दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, आपलं धड तर जगवार, धर माझ्या हाताला न चल एका राताला, जीव जतांतर समद गोड, मिंद घोडं पंद खाय, जाऊन बघू संसार न सवत बघून शिंगार. अशा कितीतरी म्हणी आज आपल्या खेड्यापाड्यामधनं हरवत चाललेल्या आहेत आणि अशा म्हणी वाक्प्रचार या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या साहित्यकृतीनं जपून ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर ह्यासाठी आपल्याला करावं लागेल काय बरं, आपण मराठी भाषिक या नात्यानं आपण आता भित्तीपत्रक कापलं, त्याच्यामधले अनेक समजा टोपण नावं त्या लेखकाची आपल्याला माहिती झालीत, परंतु त्या माणसांची नावं त्यांची टोपण नावं बघत असताना त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे बाबा, की अगदी आपण रीडिंगच्या बाहेर येऊन अगदी व्हॉट्सअप ते म्हणजे ह्याच्यावर बाहेर येऊन आपण ते किमान वाचलं पाहिजे. म्हणजे इथं ग्रंथपालही मला वाटतं मॅडम आहे, म्हणजे मॅडमला मागायला काही भीती नाही पोरीनं तुम्हाला, म्हणजे सरला तरी कसं बघू ते काय म्हणतील असं होऊ शकेल, परंतु आपण मॅडमला या ठिकाणी पुस्तकं जर मागितले तरी या ठिकाणी हे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण आवर्जून वाचले पाहिजे आणि आपण वाचले तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली भाषा ही समृद्ध होईल. म्हणजे आपण लिहू जरी शकलो नसेल ना, कारण प्रत्येकाच्याच अंगामध्ये या ठिकाणी काही कविता लिहिण्याचं काही सामर्थ्य भेटत नाही, कारण ती एक नैसर्गिक देण असते. कथा कविता कादंबरी आपण लिहू जरी नाही शकलो ना, तर किमान ज्यांनी ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे किमान त्यांचं आपण साहित्य जर वाचलं तर खऱ्या अर्थानं आपण समृद्ध होत असतो. मित्रांनो, एक पुस्तक जर वाचलं तर खऱ्या अर्थानं त्या लेखकाचा एक आयुष्यभराचा जो अनुभव आहे हा अनुभव या ठिकाणी 2-3 तासामध्ये 4-8 तासामध्ये एक समृद्ध अनुभव आपण घेत असतो. म्हणजे जुन्या काळामध्ये असं कोणी म्हणलेलं की वाचेल तर म्हणजे वाचाल तर वाचाल, म्हणजे आपण खऱ्या अर्थानं वाचलं तर आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी चांगली धार येऊ शकेल. मला वाटतं किरण बोलला, रामेश्वर बोलला, अगदी पटेल बोलली, हे बोलता येईल कधी बरं आपल्याला आपण वाचले तर. त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की किमान इथनं मराठी भाषेचा गौरव दिन आपण जे साजरा करत आहोत तर त्या गौरव दिनाच्या निमित्ताने मी फक्त सूचना आपल्याला करतो की किमान इथली जी काही महत्त्वाची जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण तुम्ही आवर्जून वाचले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये ललायलू नावाची कादंबरी यायलेली आहे, तर ती कादंबरी अगदी मी म्हणतो आमच्या सहकारी बंधूंना सुद्धा मी सांगेल की संतोष भालेराव अगदी संगमनेर एक लेखक आहेत, तर ती कादंबरी तुम्ही जरूर वाचा. अगदी शिक्षण प्रणालीवर आहे, हे जे शिक्षण पॅटर्न वगैरे आहे ना, तर आपल्याला वाटतं की अगदी कार्यक्रम जरी घ्यायचं म्हणलं ना तर सर आपल्याला भीती वाटते की पाहुण्याला बोलवावं का, आल्यानंतर ये बसरे बाबा बसरे बाबा बसरे बाबा एवढी पंचायत येत असते. ह्या पोरांची गळती का व्हायला लागलेली आहे, ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल का घडायला लागलेले आहेत, ह्या सगळ्या बदलांचं एवढ्या बारकाईनं चित्रण केलेलं आहे की मी 2 दिवस अस्वस्थ होते कादंबरी वाचल्यानंतर. असे काही नवीन पुस्तकं सुद्धा किमान आपण वाचले पाहिजे. भुरा नावाची कादंबरी आहे म्हणजे शरद बावीसकरांची, तुम्ही आवर्जून पोरीनं तर तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. असं किमान साहित्य नवं जे साहित्य आहे हे साहित्य तुमच्या वाचनाचा भाग बनलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये क्रांतिज्योती विद्यालय नावाचा एक पिक्चर पाहिला सर मी, मराठी भाषा बंद पडत चाललेला नावाचा तो एक संदर्भ आहे. आजच एक बातमी आहे की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी 5,000 कितीतरी शाळा 5,020 अशा शाळा मराठी शाळा आता बंद पडत चाललेल्या आहेत. हे मला वाटतं काही चांगलं लक्षण नाही, कारण अगदी गणेश देवीसारखा भाषातज्ञ सुद्धा असं म्हणतो की जे खऱ्या अर्थानं मराठी भाषेमधनं आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी आकलन होऊ शकतात तर त्या गोष्टी आहेत अन्य भाषेमधनं होऊ शकत नाही. आपण अन्य भाषेचा शिरकाव करत नाही किंवा त्याचा नाकारत नाही. उलट मी म्हणेल ना, कारण मी ज्यावेळेस 10वीला नापास झालो तर त्यावेळेस इंग्लिश विषय गेल्यानंतर अगदी खेड्यापाड्यातल्या पोरांच्या मनामध्ये निवडगण असतो की इंग्लिश जमणार नाही. अजूनही ते जमण्याचा कधी प्रयत्न झालेला नाही, परंतु मला वाटतं खऱ्या अर्थाने इंग्रजी सुद्धा एक ज्ञानभाषा आहे. अगदी आपली हिंदी सुद्धा आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. जेव्हा आपण कधी शिमल्याला कुलू मनाली वगैरे भागात जाल तर त्यावेळेस आपली मराठी भाषा कोणी ऐकून घेणार नाही. तिथं मी शिमल्याला ज्यावेळेस ओरिएंटेशनच्या निमित्ताने गेलो तर त्यावेळेस मराठी भाषेमधून बोलायला लागलो तर सगळे हसायला लागले. किमान माझ्या बाजूला माझी मावशी म्हणून हिंदी भाषा माझ्यासोबत होती, तिच्या भाषेमधनं या ठिकाणी मोडतोडकं बोललो म्हणून या ठिकाणी माझा संवाद मी त्या लोकांशी साधू शकलो. म्हणजे हिंदीसुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक राष्ट्राला जोडणारी भाषा आहे. इंग्रजीसुद्धा इथल्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला जोडणारी भाषा आहे. म्हणून या ठिकाणी त्या भाषेचं आपल्याला मोठेपण त्या भाषेचं थोरपण सुद्धा आपल्याला टाळता येत नाही, पण अगदी त्यांचं मोठेपण सिद्ध करून सुद्धा आपण आपल्या मराठी भाषेचं सुद्धा पालनपोषण आपण ती जपणूक केली पाहिजे. आणि जपणूक करत असताना छोटासा प्रयत्न आमच्या अगदी मराठवाड्यामध्ये केशव खटीक नावाचा एक कवी आहे, तुम्हाला माहिती असेल की त्या कवींनी मराठवाडी बोलीचा ग्रुप बनवलेला आहे. तर त्या बोलीच्या ग्रुपमध्ये आम्ही जाणीवपूर्वक दिवसभरामध्ये एखादा विषय देतो आणि त्या विषयावरती दिवसभर फक्त बोलीमध्ये बोलायचं.
बोलीभाषेमध्ये प्रमाण भाषेमध्ये बोलायचं नाही. आणि अगदी त्या बोलीभाषेच्या निमित्ताने आम्ही 1 नव्हे 2 नव्हे तर 10,000 आम्ही शब्द संक्रमित करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आता तो ग्रंथही येतो मागे पुढे भविष्यामध्ये. म्हणजे छोटंसं काम आहे. आणि या ग्रुपमधनं या ठिकाणी कोणी काय प्राध्यापक शिक्षक वगैरे नाहीत, अगदी शेतामध्ये काम करणारे मजूर लोक सुद्धा ह्या ग्रुपमध्ये आहेत आणि ते त्यांच्या भाषेमधनं बोलण्याचं काम करत असतात. मला वाटतं हा संवर्धनाचाच एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी आपण या निमित्ताने केला पाहिजे. आणि जे काय आपल्याला चिंता वाटते ना की अगदी मराठी भाषा आता संपून जाईल की काय, संपून जाईल की काय, संपून जाईल की काय, अगदी मराठी भाषेचं राजकारण सुद्धा इथे काही राजकीय लोक करतात की अगदी पाट्या बदलल्या पाहिजे, शहरं बदलली पाहिजे, त्याची नावं बदलली पाहिजे, असं बदलून मला वाटतं हा सगळा काही प्रयोग होत नाही. तर या ठिकाणी आपल्या आतमधनं नावाचं एक भाषिक प्रेम असतं. तर ते भाषिक प्रेम या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केला आणि अगदी आपल्या आपल्या पद्धतीने आपण मराठी भाषेमधनं बोलण्याचा जरी प्रयत्न केला आणि ज्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर ती लिहिलेलं वाचण्याचा जरी प्रयत्न केला तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं नकळतपणे आपल्या बोलण्यातनं आपण आपल्या घरीमध्ये सुद्धा आपल्या लेकरांना सुद्धा त्या भाषेचा पर्याय आपण शब्द आपण सांगू शकतो, आपण त्यांना त्या गोष्टीचं उकल करून सांगू शकतो. आणि शेवटी कुसुमाग्रजांच्याच भाषेमधनं असं म्हटलेलं आहे, कुसुमाग्रजांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा, हिच्या संगे जागतील दऱ्याखोऱ्यातील शिळा. म्हणजे दऱ्याखोऱ्यातील शिळा म्हणजे काय बरं, ते अगदी रानामध्ये वनामध्ये जंगलामध्ये राहणारी जी माणसं आहेत तर त्या माणसाला सुद्धा शिळा म्हणजे काय की निर्जीव वस्तू आहे, पण त्या निर्जीव वस्तूला सुद्धा सजीव करण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं मराठी भाषेमध्ये नव्हतं. म्हणून हिच्या संगे जागतील दऱ्याखोऱ्यातील शिळा म्हणजे अगदी दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या मुख संवाद सुद्धा ते कुणाला बोलू शकत नाहीत बिचारे, परंतु मराठी भाषेच्या माध्यमातून ते संवाद साधू शकतील. आणि पुढे ते असं म्हणतात मराठीचं मोठेपण सांगत असताना की नाही पसरला कर कधी मागावया दान, स्वर्ण सिंहासनापुढे तिने कधी लवली ना मान. म्हणजे ही मराठी भाषा कधी कोणाच्या पुढे लवलेली नाही. पण तुम्हाला माहिती असेल की नरेंद्र नावाचा एक कवी होऊन गेलेला होता. त्या नरेंद्र नावाच्या कवीला त्या सगळ्या वया वाचल्याच्या नंतर इथला रामदेवराय नावाचा राजा म्हणतो की तुझी ही जी ओळी आहे, तुझी जी कविता आहे, ही कविता माझ्या नावावर दे आणि तुझ्या एका ओळीला मी 1 सोनटक्का चौधरी आम्ही तुला देईल. तर त्यावेळेस मात्र कवी नरेंद्र म्हणतो की ना राजे हो आमच्या कविकुळा बोलू लागेल. म्हणजे ही कविता ज्या भाषेमधनं मी लिहिलेली आहे त्या भाषेतली जर कविता जर मी तुमच्या नावावरती जर करून जर दिली तर आमच्या कविकुळाला, आमच्या साहित्यकुळाला याठिकाणी बट्टा लागेल आणि तो बट्टा लागणार नाही. अशा पद्धतीचा प्रयत्न निर्धार कवी नरेंद्रांनी आमच्यासमोर ठेवला. तो निर्धार या ठिकाणी आपण करूयात आणि आपल्या भाषेला डाग लागणार नाही यासाठीचे आपण प्रयत्न करूयात. प्रयत्न करत असताना मी तेच म्हटलं की पुन्हा आपण परत वाचलं पाहिजे, आपलं साहित्य आपल्या भाषेतलं वाचलं पाहिजे. ते भाषेतलं साहित्य वाचलं तर खऱ्या अर्थानं आपण आपली भाषा ही अधिकाधिक वृद्धिंगत करूयात आणि ते करण्यासाठी आपण सगळे वृत्त घेऊयात. अशा पद्धतीचा आशावाद या निमित्ताने आपल्यासमोर ठेवतो. पुनश्च या ठिकाणी म्हणजे आदरणीय वाघमारे सरांनी लो वाघमारे सरांनी आणि आमच्या बालाजीराव डेगोळे सरांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. थांबतो.